तिथं होते 3 दिवस. आपणही लाईव्ह बघत होतो, आपल्यालाही अंदाज येतच होता. ज्या पद्धतीने स्वतः अमित भाई बोलत होते की तुम्ही 1 तास घ्या, आपण सगळ्या पद्धतीने करू, की त्यांची मानसिकता नव्हती. मोदीजींनी ते एवढं सांगितलं, क्रेडिट तुम्ही घ्या, ब्लँक चेकवर आम्ही सही करून देतो. परंतु त्यांचा मूड किंवा हा विरोधात होता म्हणून त्या ठिकाणी कशा पद्धतीने विरोध करण्याचं त्यांनी केलं, या सगळ्या अंदाज आल्यानंतरच तो प्रकार सगळा झाला. तिथे आपल्या आपल्या पार्टीच्या ऑफिसेस असतात, तर किती वेळ लागतो प्रिंट काढायला? तो प्रिंट फ्लेक्स वगैरे नव्हते, ते पेपरचे हे होते, कलर प्रिंट होते. आपल्या आपल्या पार्टी, प्रत्येक पार्टीचे कार्यालय त्या संसद भवनामध्ये असतात, तिथून प्रिंट करायला किती वेळ लागत असतो? बघा, तो काही मुद्दा आहे का म्हणायला की ह्यांनी आधीच ठरवलं? हे काय मुद्दा आहे का? पण तुम्ही आधीच ठरवलं होतं महिलांना विरोध करायचा, हे तुम्ही मान्य करा ना. तुम्हाला बदनामी पाहिजे नव्हती तर तुम्ही महिला विधेयकाला समर्थन करायला पाहिजे होतं. नुसतं तुमचं निवडणुकांपुरतं महिलांची आठवण, जसं प्रियंका गांधींचा लडकी हूं लढ सकती हूं, आणि आता जेव्हा महिलांना, मुलींना लढण्याची संधी ह्या विधेयकाच्या माध्यमातून येणार होती, ती सुद्धा तुम्ही डावलून टाकलेली आहे. म्हणजे फक्त निवडणुका आल्या की महिलांच्यासाठी छान घोषणाबाजी करायची, मतदान घ्यायचं, परत महिला विसरून जायच्या. ही त्यांची मानसिकता उघड झालेली आहे. पूर्ण देशाच्या समोर महिलांच्या बाबतीमध्ये काँग्रेसचं धोरण काय हे उघड झालेले आहे. ह्याच्यामध्ये काही लपवण्याची गोष्ट नाहीये, प्रत्येकाच्या जवळ आहे. आणि आता सावरासावर करण्यासाठी मग ते देवेंद्रजीचं ट्विट दाखवत आहे, मग काय फ्लेक्सच आले म्हणून सांगताय. हा केविलवाना प्रकार त्यांचा, हे सगळं काही सावरासावरी करण्यात. बघा, नियमानुसार हे सगळं काही होत आहे. आणि स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी चॅलेंज केले की त्यांच्या समकक्ष कुठल्याही नेत्यांनी या ओपन डिबेट नेहमी करायला पाहिजे. महिलांचा आक्रोश आहे, तो व्यक्त होत आहे. आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी इथे आलेले आहेत. बघा, सभापती, सगळ्या अध्यक्षा, महानगरपालिकेच्या आपल्या गटनेत्या सगळ्या, आणि त्यांना महिलांचा फोर्स आहे की आपण सुद्धा आक्रोश मोर्चा काढावा. म्हणून परभणीमध्ये आक्रोश मोर्चा काढण्यात येईल, कारण की त्या सगळ्यांचा दबाव आहे. मलाही त्यांनी कळवलेलं आहे. आणखी गाव पातळीवरची महिला सुद्धा आज खूप आनंदी झाली आणि आज तेवढीच दुःखी झालेली आहे. महिलांचं दुःख हे जरी त्या कशा पद्धतीने व्यक्त करू आता जरी करणार नाही, पण त्या मनात ठेवणार आहेत. आणि हे दुःख किंवा काँग्रेसला उभाठाला आणि शरद पवार गटाला धडा शिकवल्याशिवाय महिला मुली आपल्या राहणार होईल. मग होतील नाही. आज कोणत्या तोंडाने ते आंदोलन करणार? महिलांना काय सांगणार? आज बघा, या देशामध्ये जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हापासून महिलांचा आत्मसन्मान, महिलांना आत्मनिर्भर, महिलांचा स्वाभिमान वाढवण्याचाच निर्णय, योजना मोदीजींनी आणलेला आहे. बघा, आपल्या देशामध्ये ट्रिपल तलाक, महिलांना स्वातंत्र्य मिळवण्याचा सुद्धा एवढा मोठा निर्णय मोदीजींच्या कार्यकाळामध्ये झाला. साधं शौचालय, आपण घरातल्या स्त्रीला आपली लक्ष्मी म्हणतो, घरातली स्त्रीला शौचालय घरामध्ये असावं ही जाणीव नरेंद्र मोदीजींना झाली. म्हणून देशामध्ये 12 करोड शौचालय बांधण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात. आज महिलांना फक्त राशन पाण्यापुरतं मर्यादित न ठेवता आज आपल्या देशातील 3 करोडच्या वर महिला लखपती दिदी झाल्यात. म्हणजे त्यांचं केवळ निव्वळ उत्पन्न 1 लाख ते 5 लाख वर्षाला झालंय. आज आपल्या महिला त्या उद्योजिका झाल्या. आज ड्रोन दिदी गावागावातल्या, मला वाटतं आपल्या जिल्ह्यातल्या सुद्धा मिरखेलची महिला सुद्धा ड्रोन दिदी झालेली आहे. अशा पद्धतीने महिला स्वावलंबी झाल्या. केवळ मोदीजींसारखं नेतृत्व या देशाला लाभलं आणि त्यांनी महिलांमध्ये इच्छाशक्ती जी शक्ती आहे आणि महिलांना आत्मविश्वास वाढवण्याचं काम मोदीजींनी केलं. त्यामुळे
आज महिला बघा राष्ट्रपती पदावरती, द्रौपदी मुर्मूजींसारख्या आदिवासी समाजातून येणाऱ्या महिला सुद्धा आज राष्ट्रपती पदी विराजमान झाल्या. आज आपल्या वेगवेगळ्या सैन्य दलामध्ये सुद्धा महिलांना संधी मिळालेली आहे. हे सगळं महिलांमध्ये क्षमता आहे. त्यांना आपण तशा पद्धतीचं वातावरण निर्माण करून दिलं, त्यांच्यावर विश्वास ठेवला, तर त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये स्वतःचं पाऊल ठामपणे उभं करू शकतात हे दाखवून दिलेले. म्हणून प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या पाठीशी मोदीजी राहिलेले. आणि अशी कुठली एखादी योजना काँग्रेसवाल्यांनी दाखवावी ज्यांनी महिलांसाठी आणली म्हणून? कुठलीच योजना. विधेयक येणार आहे हे समजल्यानंतर भारतभरामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा आणि खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा गावागावातून महिलांनी त्या विधेयकाच्या बाजूने समर्थन देण्यासाठी पत्र लिहिले मोदीजींना, सह्या लिहिल्या, वेगवेगळ्या माध्यमातून आपला समर्थन व्यक्त केलं. परंतु 3 दिवसाचं विशेष अधिवेशनामध्ये ज्या पद्धतीने विरोधकांनी या विधेयकाला विरोध करून हे विधेयक हाणून पाडलं, त्यानंतर महिलांचं स्वप्न भंग झालं. कारण की बघा, सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना नेतृत्व हे गुण प्रत्येकामध्ये असतात. आज स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50% आरक्षण आहे आणि मोठ्या संख्येने आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण बघितलं, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये 50%ची मर्यादा ओलांडून 70-72% महिला आज लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. त्यामुळे महिलांचा सहभाग वाढल्यानंतर काम सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल. कारण की महिलांमध्ये ते गुण आहे की सर्वांचा विचार करून सर्वांना न्याय द्यायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं आणि जे काम आपण हाती घेऊ ते प्रामाणिकपणे चांगलं उत्तम करणं हा महिलांचा मूळ स्वभाव असतो. आणि तो अधिकारामध्ये अधिकार त्यांना जर दिला तर त्याचाही अनेक लोकांना फायदा आपण करून देऊ शकतो. पण महिलांचं स्वप्न भंग झालेलं आहे आणि महिला आक्रोश करताना आपल्याला दिसत आहे. आपण बघितलं, दिल्लीमध्ये सुद्धा खूप मोठा आक्रोश मोर्चा निघाला. काल मुंबईमध्ये सुद्धा हजारोंच्या संख्येने महिला रस्त्यावर आल्या होत्या. प्रत्येक जिल्ह्यामध्ये सुद्धा महिला वेगवेगळ्या पद्धतीने आपला आक्रोश या ठिकाणी व्यक्त करत आहेत. आणि आपल्या राज्यामध्ये सुद्धा महिला त्यांचा निषेध काँग्रेस, उभाठा, शरद पवार राष्ट्रवादी गट यांच्या विरोधामध्ये व्यक्त करत आहेत. आणि हे सर्व स्वतःला पुरोगामी महाराष्ट्राचे नेते म्हणून घेणारे किंवा शाहू फुले आंबेडकरांचं नुसतं भाषणापुरतं नाव घेणारे सावित्री देवींनी, जिजाऊंनी, अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीने आपल्या राज्यातील स्त्री शक्ती, मातृशक्ती कसा राज्यकारभार करू शकते आणि महिलांच्या समाजाच्या उन्नतीसाठी अनेक संकटांना मात करून स्वतःचा उद्देश साध्य करू शकते, हे आपल्याला अनेक महिलांच्या योगदानातून सिद्ध झाले आहे. आणि आज त्या काँग्रेस, उभाठा, शरद पवार गटाने त्या विधेयकाला समर्थन द्यायला हवं होतं, पण त्यांनी ते दिलेलं नाही. म्हणून संपूर्ण महिला भगिनींच्या वतीने आम्ही निषेध करतो आणि काँग्रेस, उभाठा आणि शरद पवार राष्ट्रवादी गटाला आपल्या देशातील महिला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. हे बघा, तेव्हा आता तुम्ही जर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची पत्रकार परिषद ऐकली असणार, त्यामध्ये स्पष्ट मुख्यमंत्री महोदयांनी केलंय की विनाकारण डिलिमिटेशनचा मुद्दा आणून कुठेतरी महिलांना पटवण्याचा प्रयत्न, केविलवाना प्रयत्न त्यांचा चालू आहे की आमचा विरोध तुमच्या आरक्षणाला नाही पण झाला आहे. परंतु स्पष्ट असं ठरलं होतं की ज्या ज्या राज्यांमध्ये आता जेवढ्या
लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जागा आहेत त्याच्या 50% जागा आपण वाढवणार आहोत. असं कुठेच भेदभाव डिलिमिटेशन मध्ये होणार नव्हता. परंतु आता कुठला तरी मुद्दा डायव्हर्ट करायचा हा मुद्दा म्हणून तो डिलिमिटेशनचा विषय किती लोक आणतात. हे बघा त्या मुख्यमंत्र्यांनी ते ट्विट केलं कारण की आपण तो तेव्हा 2/3 मेजॉरिटी भाजपकडे होती म्हणून विरोधकांनी काँग्रेसने त्याला समर्थन दिलं होतं. पण आज परत हे बिल आणलं. हे बघा जनगणनेच्या नुसार हे सगळं काय करणं गरजेचं असतं आणि आपली जनगणना 2021 आपल्या कोरोना काळामुळे ती कंप्लीट होऊ शकली नाही आणि 2027-29 पर्यंत पूर्ण होणार नाही. त्यामुळे हे बिल आपल्याला आता आणावं लागलं. तोपर्यंत आपली तयारी करून ठेवणं आपलं अपेक्षित होतं म्हणून त्यासाठी हे बिल आणलं. परंतु विरोधकाला फक्त विरोध करायचा म्हणून अशा पद्धतीचे ते विरोध करत आहे किंवा देवेंद्रजींचं ट्विट सांगून काहीतरी विषय डायव्हर्ट करण्याचा ते प्रयत्न. काल नांदेडचे